मंत्र्यांनी सांगितलंय की जर तुम्हाला मुंबईमध्ये टॅक्सी आणि रिक्षा चालवायची असेल तर तुम्हाला मराठी येणं अनिवार्य आहे, तरच तुम्हाला परवाना मिळेल. मात्र वसई विरारमधल्या आरटीओ विभागाला बिश्नोई गँगची धमकी आली आहे की तुम्ही असा भेदभाव करू शकत नाही. मला आता हा एक बिश्नोई गँगचाच प्रश्न विचारायचा आहे. मला अमित शहाना प्रश्न विचारायचा आहे. जो व्यक्ती जो आहे तो साबरमती जेलमध्ये आहे, हा तो सलमान खानला धमकी देतो, तो बाबा सिद्दीकीला धमकी देतो, तो रोहित शेट्टीला धमकी देतो जे मुंबईमध्ये आहेत. बरोबर आहे. आता तू सांगितलंस की कोणाला तर धमकी दिली. माझा प्रश्न आहे की होम डिपार्टमेंट याच्यावरती का बोलत नाहीये की तुमच्या जेलमध्ये असलेला एक व्यक्ती जेलमधून कसा ऑपरेट करतो, आणि ते पण गुजरातमधल्या जेलमधून. मग त्यावेळेला होम विभाग काय करतं? दुर्दैवाने काय झालेलं आहे की अशा तऱ्हेने सातत्याने, आणि मला कळत नाही की याच्यावरती कारवाई का होत नाही. जर ती व्यक्ती एवढ्या मोठ्या मोठ्या व्यक्तींना धमकी देतं, त्यांच्या घराच्या बाहेर गोळीबार करतं, तर अशा वेळी त्या व्यक्तीवर कारवाई का होत नाही? ह्याचा अर्थ हे होम डिपार्टमेंट पूर्णपणे फेलियर आहे. मराठी सक्ती करावी, मराठी यावी, मराठी सक्तीची करावी, याच्या बाबतीमध्ये तो ऑलरेडी खूप निर्णय झालेले आहेत. प्रश्न असा, आता पॉट टॅक्सी येते, मला सांग उद्या टॅक्सी ड्रायव्हर आणि रिक्षा ड्रायव्हरांची अवस्था काय होणार आहे? तिथे एक चालकची गरज नाही आहे. ज्या ठिकाणी लोकसंख्या कमी आहे त्या ठिकाणी ठीक आहे, पण ज्या ठिकाणी लोकसंख्या जास्त आहे जसं आपल्या देशामध्ये, त्या ठिकाणी मला असं वाटतं की लोकांना जास्तीत जास्त आर्थिक सबल करण्याची आवश्यकता आहे आणि टेक्नॉलॉजीचा नॉलेज देण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे मला असं वाटतं की ज्या तऱ्हेने आपण बघतोय की होम डिपार्टमेंटच्या बाबतीमध्ये, जसं मी अंमली पदार्थांबद्दल बोलले, जसं महिला सुरक्षेबद्दल बोलले, तसंच आता हा एक नवीन प्रकरण आलं आहे. मुंबईमधलं बॉलिवूड किंवा मुंबईमधले मोठे मोठे सिनेस्टारक, मुंबईमधल्या मोठ्या मोठ्या लोकांना एक गँग साबरमतीच्या जेलमधून जर धमकावत असेल तर गुजरातच्या मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारले गेले पाहिजेत, देशाच्या होम मिनिस्टरांना प्रश्न विचारले गेले पाहिजेत, आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांना सुद्धा प्रश्न विचारले गेले पाहिजेत की अशा जर कारभार होत असेल तर कुठे कायदा सुव्यवस्था? आणि याच्यावर का नाही विधानसभेत चर्चा होत? याच्यावर विधानसभेत चर्चा व्हावी.